महिला दिनाचं औचित्य साधत महिलांनी साडी परिधान करून केलं वॉकथॉन। गोंदियात महिला दिनाचं औचित्य साधून आयएमच्या वतीनं महिलांसाठी खास साडी परिधान करून महिला वॉकथॉन स्पर्धेचं आयोजन आज दिनांक 8 मार्च रोजी करण्यात आलं होतं। या स्पर्धेत चिमुकल्या मुलींसह महिलांनी सहभाग घेत नारी शक्तीचे बेल्ट घालत शक्ती प्रदर्शन केलं। गोंदिया शहराच्या नेहरू चौकातून या वॉकथॉन स्पर्धेला सुरुवात झाली। गोंदिया शहरात महिलांनी भ्रमण करत नारी शक्तीचं प्रदर्शन केलं, तर काही महिलांनी फुगडी खेळाचा आनंद घेतलाय, तर काही महिलांनी लेझिमच्या तालावर नृत्य केलंय। यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देखील महिलांनी या वॉकथॉनच्या माध्यमातून दिलाय। महिलांसाठी वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। किती महिला सहभागी झाल्या होत्या? जवळपास इथे 500 महिला आमच्या ह्या विमेन्स विंगच्या कार्यक्रमात सहभागी आहेत। नारी शक्तीचं एक खूप मोठं प्रदर्शन आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विमेन्स विंगनी केलेलं आहे आणि खरंच तर आज त्यांनी दाखवून दिलं आहे की महिला सशक्तीकरण किती महत्त्वाचं आहे आणि काय त्यांनी शक्ती आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सनी आणि सगळ्या समस्त गोंदियाच्या महिलांनी इथे दाखवलेली आहे। महिला दिनानिमित्त किती महिला सहभागी आहेत, कुठच्या संघटना आहेत? सगळ्यात पहिले तर सगळ्या महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मला हे सांगायला आवडेल की गोंदियामध्ये आज जे आमचं साडीधॉन जे सुरू आहे त्यात 600 ते 700 महिला आहेत। वेगळ्या वेगळ्या संघटना इथे आहेत आणि सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे हे ऑर्गनाइज डॉक्टरांनी केलं आहे, पण ते सगळे वेगळे सोशल सर्व्हिसेस जे देणारे आहेत त्या सगळ्या महिला उपलब्ध आहेत। आणि आज त्यांनी सगळ्यांनी साडीमध्ये वॉक करून साडीला म्हणजे महत्त्व दिलं आहे, कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि साडी तितकीच इम्पॉर्टंट आहे भारतीय महिलांसाठी। आणि खूप सुंदर प्रयास होता हा गोंदियात। आज सगळीकडे महिला दिनाचा दुमदुम आहे। सो सगळ्यांना शुभेच्छा ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला, ज्या सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आपले 2 तास साडीसाठी आणि नारीसाठी दिले। सो खूप मजा आली आणि खूप छान प्रयास होता। थँक्यू। न्यूज 15 मराठीसाठी आकाश बालदे, गोंदिया।